हॅलो गाईज, परत स्वागत आहे माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर गाईज, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की आम्ही माथेरानसाठी रवाना झालेलो आहोत. म्हणजे माथेरानलाच आलेलो आहोत, पण खाली पायथ्याशी होतो. तर आम्ही जसं पुढं जातोय तशी गर्दी वाढते आणि गर्दीसोबतच वातावरणात पण चेंजेस येत आहे. म्हणजे खाली फॉग नव्हता, पण आता जसं आम्ही वर येतो तशी फॉगची सुरुवात झालेली. असं मस्त भन्नाट असं वातावरण झालेलं होतं आणि हळूहळू जसं आम्ही पुढं जातोय तसं फॉगची सुंदरता पाहायला मिळते. आणि छोटे छोटे सगळीकडे असे धबधबे होते त्या ठिकाणी, ते सुद्धा आम्ही पाहिले आणि त्याचाच आनंद घेत घेत आम्ही पुढं जात होतो. आणि या ठिकाणी म्हणजे गर्दी पण होती, कारण की गाड्यांची ट्रॅफिक वगैरे लागलेली होती आणि यांची चालली होती मस्ती गाडीमध्ये. माझं काय, मी तर लक्ष देत नव्हते, मी फक्त म्हणजे आनंद घेत होते वातावरणाचा. कारण या ठिकाणी म्हणजे जे ट्रॅफिक वगैरे होते तर भीती वाटते की म्हणजे गाड्या कसं एकमेकांना नको लागायला, कारण की गर्दीच तेवढी होती या ठिकाणी. खूप सांभाळून जावं असं. तर आम्हाला पुढं माहिती नव्हतं की म्हणजे एवढा फॉग आम्हाला भेटणार आहे आणि एवढ्या फॉगमध्ये आम्ही पुढं आलो. तर गाईज, तुम्ही हे पाहू शकता, इथली माथेरानची जी फेमस ट्रेन आहे ती या ठिकाणावरून जाते. काय आम्ही ट्रेननी गेलो नाहीत, कारण की खूप जास्त म्हणजे भीड होती, म्हणजे गर्दी होती. तर एवढ्या गर्दीमध्ये काय घेऊन जायचं नव्हतं मुलांना, कारण की ती गर्दी म्हणजे नॉर्मल गर्दी नव्हती. अक्षरशः तिकीटसुद्धा भेटत नव्हते. तिकीट आम्हाला कधी म्हणजे आम्ही गेलेलो तिकीटसाठी, पण त्यांनी सांगितलं जे तुम्ही वाट बघायला लागणार कमसे कम 1.5-2 तासांनी आम्हाला तिकीट मिळेल. तुम्ही याचा अंदाजा लावू शकता की म्हणजे त्या ठिकाणी किती म्हणजे गर्दी होती. पावसाचा टाईम होता आणि खरंच खूप छान वाटत होतं. एक हॉरर सीनमध्ये कसे असते, म्हणजे असं असं वातावरण असतं. खूप छान असं भन्नाट झालेलं होतं वातावरण. तर फायनली आम्ही पुढं पोहोचलो. आणि गाईज, जर हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. बाय.